नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कल्याणी। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे। अनेक शेतकरी विचारतात की 51 क्विंटल कापूस उत्पादन घेण्यासाठी कोणते जादुई बियाणे लागते। पण मित्रांनो, सत्य काही वेगळंच आहे। 51 क्विंटल उत्पादन हे केवळ कोणत्या बियाण्यामुळे शक्य आहे किंवा आपण कोणते बियाणे निवड केले पाहिजे जेणेकरून आपल्याला एकरी 51 क्विंटलचा ॲव्हरेज येईल। तर मित्रांनो, अमृत पॅटर्न फॉलो करून बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळपास 40 ते 41 क्विंटलपर्यंत म्हणजेच कापूस उत्पादन घेतलेले आहे। तर आज मी तुम्हाला असे काही सिक्रेट या व्हिडिओमधून सांगणार आहे जे तुम्हाला कोणते बियाणे लागवड करायचे ते निवड करायला मदत करेल। चला तर मग मित्रांनो, आपण थोडक्यात जाणून घेऊया। पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। तुम्ही जर पूर्ण बघितला तर काहीतरी महत्त्वाचं आणि फायद्याचंच घेऊन जाणार, अर्धवट सोडलं तर त्यात तुमचं नुकसान आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा गरजू आणि गरीब शेतकऱ्यांपर्यंत। तर मित्रांनो, अमृत पॅटर्नच्या खास उत्पादनाचं रहस्य हे कशामुळे आहे ते आपण बघूया। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बियाणे की नियोजन, द सिक्रेट म्हणजे नक्की काय। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याची जाणून घेण्याची उत्सुकता आहे की नाही की 51 क्विंटल कापूस हे कशा पद्धतीचं आहे आणि कशा पद्धतीने उत्पादन घेतले गेले आहे। तर मित्रांनो, अमृतराव दादाराव देशमुख एक सामान्य शेतकरी, सामान्य कुटुंबातील शेतकरी असून त्यांनी विविध प्रयोग करून ते प्रयोग यशस्वी केले आहेत। तर ते कोणत्या बियाण्यामुळे आहेत हा प्रश्न सर्वांना आहे। तर त्यांनी आपल्या शेतात विविध प्रकारचे प्रयोग करून याच्यातून यशस्वी शेती सिद्ध केलेली आहे आणि एकरी 51 क्विंटल कापूस ॲव्हरेज घेतलेला आहे। आणि आज सामान्य कुटुंबातील तर नाहीच, पण विदाऊट डिग्री म्हणजे जवळपास त्यांचं शिक्षण खूप कमी आहे, 10वी पेक्षा कमीच आहे, तरी त्यांनी आज कृषी विभागाच्या लोकांना मागे टाकलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही जर अमृत पॅटर्न फॉलो केलं तर बोंडसड हा सर्वात महत्त्वाचा डोकदुखी आणि प्रामुख्याने 90% शेतकऱ्यांच्या शेतात सतवणारा प्रॉब्लेम आहे। तर बोंडसड हा विषय तुमच्या शेतात नावाला देखील दिसणार नाही, म्हणून माहिती पूर्ण बघा। तर मित्रांनो, अमृतराव दादाराव देशमुख सर यांनी विविध प्रकारचे नवनवीन प्रयोग करून यशस्वी केलेलं आहे आणि आज त्यांनी कृषी क्षेत्राला देखील मागे टाकलेलं आहे। तर जे श्री अमृतराव दादाराव देशमुख सर यांनी सिद्ध केलेलं आहे तर ते कुठल्याच प्रकारचं पॅटर्न किंवा कुठल्याच प्रकारची कंपनी किंवा कुठल्याच प्रकारची यंत्रणा किंवा तंत्र किंवा कृषी विभाग सिद्ध करण्यास म्हणजे तत्पर झालेले नाही आहेत। शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे बियाणे उपलब्ध आहेत, पण लक्षात ठेवा, बियाणे फक्त 20% काम करतं। उरलेलं 80% काम हे तुमच्या लागवड अंतर, पद्धतीवर आणि खत व्यवस्थापनावर म्हणजे अवलंबून असते। अमृत पॅटर्नमध्ये बियाण्यापेक्षा झाडाची रचना आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याला जास्त महत्त्व दिलं जातं। तसेच जर आपण दुसरा मुद्दा बघितला तर अमृत पॅटर्नचे पहिले गुपित म्हणजे लागवडीचं अंतर आहे। आपण साधारणपणे जवळ कापूस लावतो, पण अमृत पॅटर्नमध्ये झाडाला सूर्यप्रकाश आणि हवा खेळती मिळण्यासाठी विशिष्ट अंतर ठेवले जाते। यामुळे झाडाची फांद्यांची संख्या वाढते आणि बोंडे गळण्याचं प्रमाण कमी होते। तसेच दुसरी स्टेप आहे ती म्हणजेच शेंडा एल आकारमध्ये वाकवणं किंवा शेंडा बांधणी करणं। दुसरी महत्त्वाची खासियत म्हणजे शेंडा बांधणी करणं। झाडाची उंची भरमसाठ वाढू न देता त्याचे रूपांतर जास्तीत जास्त फांद्या आणि बोंडांमध्ये करणे हे अमृत पॅटर्नचे मुख्य उद्दिष्ट आहे। यामुळे झाड उंच न होता डेरेदार होतं आणि प्रत्येक फांदीला जास्तीत जास्त बोंडे लागतात आणि त्यातच शेतकऱ्यांचं उत्पादन वाढण्यास मदत होत असते। तसंच अजून अमृत पॅटर्नचं एक सिक्रेट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर 51 क्विंटल उत्पादनासाठी तिसरं म्हणजेच अन्नद्रव्य पुरवठा। सुरुवातीला बेसल डोस, त्यानंतर ठराविक दिवसांच्या अंतराने
अमृत पॅटर्ननुसार द्यावी लागणारी खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कमी करावा किंवा नियोजन वेळेवर ठेवावे. कुठल्याच प्रकारचं टॉनिक, स्टिम्युलंट वापर न करता फक्त झाडाला लागेल तेवढंच अन्नद्रव्य द्यायचं, तेही कमी खर्चात आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं. झाडाला जास्तीत जास्त फळफांद्या आणि बोंडे कशा पद्धतीने लावायचे तर या तंत्रात बारकाईने शिकवले जाते. लक्षात ठेवा, कापसाला जेव्हा गरज असते तेव्हाच खत देणं महत्त्वाचं असतं. तर झाड आपल्याकडे पाणी आणि खत देखील मागत असतं. अजून पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे फवारणी आणि कीड नियंत्रण. किडीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करणे हे अमृत पॅटर्नचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रस शोषक किडींपासून संरक्षण करण्यासाठी आपण व्यवस्थित म्हणजे जो रोग आहे त्याच रोगांवर औषधीचा वापर करणं, रिकामा फाजील खर्च औषधांचा टाळणं म्हणजेच काय, तुमचा या ठिकाणी जो काही खर्च होतो त्याच्यात खर्चात कमतरता होते आणि उत्पादनात वाढ होते. तर याच्यात जर आपण निष्कर्ष जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, 51 क्विंटल कापूस उत्पादन हे स्वप्न नाही तर योग्य नियोजनामुळे फळ आहे. तुम्हाला जर अमृत पॅटर्ननुसार प्रत्येक महिन्याचे नियोजन हवे असेल तर कमेंटमध्ये मला नियोजन असं लिहा, तर त्यावर मी तुम्हाला अमृत पॅटर्न पद्धतीचं कशा पद्धतीने आपण नियोजन करायचं आणि काय आहेत ते सिक्रेट खत फवारणी आणि त्याचं नियोजन, तर ते अंतर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. कारण मी तुम्हाला लिंक टाकणार आहे अमृत पॅटर्न ॲपची, जे प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून इंस्टा, फेसबुक किंवा यूट्यूब याच्यावर तुम्ही सर्च करून बघू शकता. रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तेही अगदी कमी खर्चात शेतकरी मिळवत आहे. वाट कसली बघताय? डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲप. तसेच मित्रांनो, तुम्हाला जे मी व्हिडिओच्या शेवटी सिक्रेट सांगणार होती ते सिक्रेट असं आहे, तुम्हाला जर खताची मात्रा कमी लागावी किंवा फाजील खर्च कमी व्हावा हे वाटत असेल किंवा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कापूस पिकातून मिळावं, तर त्याचं सिक्रेट आहे, तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखताचा वापर करा. कारण 1 ट्रॉली शेणखत 32 ट्रॉली शेणखताची बरोबरी करतं. त्याच्यात जी काही जीवाणूंची मात्रा असते ती लाखो पटीने वाढत चालते आणि तेच खरं महत्त्वाचं आपलं झाडांचं खाद्य असतं. जमीन भुसभुशीत होते आणि खतांचा वापर खूप कमी प्रमाणात अमृत पॅटर्नमध्ये वापरला जातो. ते फक्त आणि फक्त अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेल्या शेणखतामुळे. तर मित्रांनो, अमृत पॅटर्न शेणखत प्रक्रिया मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. 2 ते 3 प्रकारचे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता आणि फॉलो करू शकता अमृत पॅटर्न ॲप. तसेच मित्रांनो, शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, असे कोणतेच बियाणं नाही आहे मार्केटमध्ये जे रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन देऊ शकेल. फक्त सर्वात महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही जे वाणाची किंवा व्हरायटींची निवड करता तर ती व्हरायटी लाँग ड्युरेशन आहे की शॉर्ट ड्युरेशन, किंवा बागायती क्षेत्रासाठी आहे की कोरडवाहूसाठी, एवढाच टॉपिक तुम्ही महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे. आणि बियाण्याची पेरणी, जर तुमचं क्षेत्र बागायत असेल तर बागायती क्षेत्रासाठी बागायती क्षेत्राचं म्हणजे व्हरायटीची निवड करा. कोरडवाहू असेल तर कोरडवाहूसाठी कोरडवाहू व्हरायटीची निवड करा. लाँग ड्युरेशन असेल तर लाँग ड्युरेशन म्हणजे बागायत असेल तर लाँग ड्युरेशन व्हरायटींची निवड करा किंवा कोरडवाहू असेल तर शॉर्ट ड्युरेशनची निवड करा. हा पॉईंट लक्षात ठेवा. बियाणं कोणतेही घ्या, बिंदास घ्या आणि फॉलो करा अमृत पॅटर्न.